हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू महा TET प्रिपरेशन सिरीज. TET परीक्षेत इंग्लिश सेक्शनमध्ये ग्रामर जितकं महत्त्वाचं आहे तितकंच महत्त्व व्होकॅब्युलरी म्हणजे शब्दसंग्रहाला सुद्धा आहे. अनेक विद्यार्थी ग्रामरचा अभ्यास करतात पण व्होकॅब्युलरीकडे दुर्लक्ष करतात आणि निकाल पाहिला तर याच भागात त्यांचे मार्क्स कमी होत असतात. आजच्या व्हिडिओमध्ये आपण TET परीक्षेत शब्दसंग्रहावर नक्की कोणते प्रश्न विचारले जातात आणि ते लक्षात कसे ठेवायचे याच्या काही सोप्या ट्रिक्स बघणार आहोत. तेव्हा सुरुवात करूया. TET परीक्षेमध्ये व्होकॅब्युलरीचे प्रश्न प्रामुख्याने 5 विभागात विभागलेले असतात. सिनोनिम्स म्हणजे समानार्थी शब्द, अँटोनिम्स, त्यानंतर वन वर्ड सबस्टिट्यूशन म्हणजेच शब्दसमूहाबद्दल एक शब्द, त्यानंतर इडियम्स अँड फ्रेजेस वाक्प्रचार आणि म्हणी, आणि एक महत्त्वाचा जो प्रश्न असतो तो म्हणजे स्पेलिंग करेक्शन. यामध्ये 4 शब्द दिलेले असतात आणि यापैकी शब्दाचं स्पेलिंग बरोबर कोणता अचूक आहे किंवा कोणता चुकीचं आहे अशा पद्धतीचा हा प्रश्न असतो. आता आपण एकदा प्रश्नांचं स्वरूप समजून घेऊ. यासाठी आपण मागील काही वर्षांमध्ये TETच्या प्रश्नपत्रिकांमध्ये व्होकॅब्युलरी या घटकावर आलेले काही प्रश्न बघूया. पहिला प्रश्न, चूज द करेक्ट सिनोनिम ऑफ अबॅन्डन. कीप, लिव्ह, होल्ड की स्टे. आणि अबॅन्डन म्हणजे सोडून देणे, म्हणून पर्याय क्रमांक बी लिव्ह हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल. दुसरा प्रश्न आहे, फाइंड द अँटोनिम ऑफ एन्शियंट. आणि पर्याय आहेत ओल्ड, हिस्टॉरिकल, मॉडर्न की पास्ट. अँटोनिम विचारलं आहे एन्शंटचं. एन्शंट म्हणजे पुरातन, म्हणून त्याचा अँटोनिम येईल पर्याय क्रमांक सी मॉडर्न. प्रश्न क्रमांक 3, व्हॉट इज द मिनिंग ऑफ द फ्रेज टू टर्न ओव्हर अ न्यू लीफ. आणि याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी टू चेंज फॉर द बेटर. स्पेलिंग टेस्टवरचे प्रश्न असतात ते लक्षपूर्वक सोडवले पाहिजेत. यावरीलच आपला पुढचा प्रश्न आहे, चूज द करेक्टली स्पेल्ड वर्ड. आणि पर्यायांपैकी पर्याय क्रमांक बी कमिटी हे जे स्पेलिंग आहे COMMITTEE हे कमिटीचं अचूक स्पेलिंग आहे आणि म्हणून तेच आपलं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी. आणि एक शेवटचा प्रश्न, गिव्ह द मिनिंग ऑफ टू क्राय ओव्हर स्पिल्ड मिल्क. अँड आन्सर इज टू कंप्लेन अबाउट समथिंग दॅट कॅन नॉट बी चेंज्ड. महा TET परीक्षेतील व्होकॅब्युलरी या घटकावरील प्रश्न सोडवत असताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी लक्षात ठेवली पाहिजे ती म्हणजे रूट वर्ड्स शोधायला शिका. म्हणजे शब्दाचं जे मूळ आहे ते शोधायला शिका. जसं ग्राफ म्हणजे लिहिणं, यावरून ऑटोग्राफ, बायोग्राफी असे शब्द तयार होतात. आणि एकदा ग्राफ या शब्दाचं आपल्याला मिनिंग माहीत असलं की अशा प्रकारचे शब्द आपण इझिली ओळखू शकतो आणि त्यावरून त्यांचं समानार्थी किंवा विरुद्धार्थी शब्द हा बनवून घेता येतो. व्होकॅब्युलरीमधील एक महत्त्वाचा घटक हा पण असतो ॲनिमल्स अँड देअर साऊंड्स किंवा ॲनिमल्स अँड देअर यंग वन्स. यावर आपण एक नवीन व्हिडिओ बनवणार आहोत. इथे एक गोष्ट महत्त्वाची लक्षात ठेवा की काही शॉर्ट ट्रिक्स किंवा टिप्स जरी असल्या तरी त्या काही शब्द लक्षात ठेवण्यापुरत्या असतात आणि हार्डवर्कला कुठेही ऑप्शन नसतो. परीक्षेला अजून बराच कालावधी आहे आणि एवढ्या वेळात जरी आपण लक्षपूर्वकांनी व्यवस्थितपणे विथ प्लॅनिंग अभ्यास केला तर यश हे निश्चितच मिळणार आहे. दॅट्स इट फॉर टुडेज व्हिडिओ आवडला असेल, उपयुक्त वाटला असेल तर नक्कीच लाईक करा आणि ज्यांना आवश्यकता आहे अशांपर्यंत शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.